फलटण प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। एपीआयनं संपदाचं खच्चीकरण केल्याचा आरोप। एसआयटीवर पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुतेंच्या नियुक्तीवर आक्षेप। फलटण आत्महत्या प्रकरणामधील एसआयटीमध्ये निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। तर फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये, निंबाळकरांवरून सुळेंची टीका। सुप्रिया सुळेंनी बीडमध्ये घेतली पीडित कुटुंबाची भेट। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन नाही, महिला डॉक्टरच्या भावाची TV9 मराठीला प्रतिक्रिया। स्थापन समिती केवळ देखरेखीसाठी, महिला डॉक्टरच्या भावाची प्रतिक्रिया। मागण्या मान्य होत नाहीत तोवर जबाब नोंदवणार नाही, महिला डॉक्टरच्या भावाची भूमिका। इलाका तुम्हारा धमाका हमारा म्हणत सुषमा अंधारेंचं रणजित निंबाळकरांना चॅलेंज। खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच, आरोप करणाऱ्यांनी चर्चेला या म्हणणाऱ्या निंबाळकरांना प्रतिआव्हान। राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांचा आजपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय। डॉक्टरांच्या सर्व संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्यानं राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेनं होत नसल्याचा आरोप। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंसह काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या महिला नेत्यांचं आंदोलन। महिला आयोगाचं काम मेकअपसाठी थांब अशा आशयाच्या पोस्टर्सना मारले जोडे। तर माझ्यावर होणाऱ्या आरोपांवर 2-3 दिवसांमध्ये भूमिका मांडणार। चाकणकरांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। महिला आयोग नाही ते महिला आयोग आहे। फलटण प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा। तर तपास सुरू झाला नाही आणि फडणवीसांनी क्लीन चिट दिली। अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली, मग कारवाई का केली नाही, सुषमा अंधारेंचा सवाल। नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या नावाची अब्रू घालवली। रामराजे नाईक निंबाळकरांची रणजितसिंह निंबाळकरांवर टीका। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह निंबाळकरांवर टीका। टाक मला तुरुंगात, तुला तुरुंगातून थरडं लावेन, रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकर यांना इशारा। तर सभापती असताना मला खंडणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न, रामराजे निंबाळकर यांचा गोप्यस्फोट।